महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा दिल्लीकडे वळल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्र उपस्थिती लावली। त्यामुळे राज्याच्या सत्ताकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय असं दिसून येते। वरकरणी ही भेट सदिच्छा स्वरूपाची किंवा संघटनात्मक वाटत असली तरी तिच्या मागे महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीची समीकरणे, महायुतीतील अंतर्गत स्पर्धा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे राजकारण दडलं असल्याचं मानलं जाते। हे बघता या भेटी मागचं नेमकं कारण काय, यातून नेमकं काय साध्य होणार आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने ही भेट किती महत्त्वाची, यातून राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण होणार का, हे जाणून घेऊया आजच्या भागातून। नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोलबिंदास। राज्यात सध्या महायुती सरकार सत्तेत आहे, मात्र तरीही भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील अंतर्गत तणाव वेळोवेळी समोर आलाय। विशेषतः विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनलाय। प्रत्येक पक्षाला स्वतःचं राजकीय वजन सिद्ध करायचंय। भाजपला राज्यातील प्रमुख पक्ष म्हणून अधिक जागा हवे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आपलं अस्तित्व आणि ताकद कायम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करतात। दुसरीकडे अजित पवार गटालाही स्वतःची राजकीय उपयुक्तता दाखवून द्यायची। अशा परिस्थितीत दिल्लीतील ही बैठक केवळ औपचारिक राहू शकत नाही, असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे। या भेटीत विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली असावी अशी शक्यता व्यक्त केली जाते। महायुतीत सध्या प्रत्येक जागा प्रतिष्ठेची बनली। विधान परिषद हे केवळ कायदे मंडळाचं वरिष्ठ सभागृह नाही, तर राज्यातील राजकीय शक्तीचं संतुलन ठेवणारी व्यवस्था आहे। अनेक वरिष्ठ नेत्यांना विधान परिषदेतून मंत्रिपद किंवा संघटनात्मक ताकद दिली जाते। त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर भविष्यातील सत्ता समीकरण अवलंबून राहू शकतं। या भेटीतून आणखी एक महत्त्वाचा संदेश गेला, तो म्हणजे महायुतीतील समन्वय अजूनही दिल्लीच्या नियंत्रणाखाली आहे। राज्यात स्थानिक पातळीवर मतभेद असले तरी अंतिम निर्णयासाठी सर्व पक्षांना केंद्रीय नेतृत्वाकडे जावं लागतं, हेच स्पष्ट झाले यातून। भाजपचे केंद्रीय नेतृत्व, विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं यावरून दिसतंय। या बैठकीचा आणखी एक राजकीय अर्थ म्हणजे महायुतीत सध्या मोठा भाऊ कोण याची सुरू असलेली स्पर्धा। मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेलं असलं तरी एकनाथ शिंदे यांचा गट अजूनही शिवसेनेच्या मूळ मतदारांवर डाव करतोय। दुसरीकडे अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर स्वतःची पकड सिद्ध करायची। त्यामुळे प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक नियुक्ती ही शक्ती प्रदर्शनाची संधी बनते। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीनेही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। बारामतीच्या राजकारणानंतर पवार कुटुंबातील संघर्ष राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलाय। त्यामुळे त्यांच्या दिल्ली भेटीकडे केवळ औपचारिक राजकीय कार्यक्रम म्हणून पाहिले जात नाही। अजित पवार गटाला राजकीय स्तरावर अधिक मान्यता आणि राजकीय स्थैर्य देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याची चर्चा आहे। या भेटीचा परिणाम आगामी काळात 3 स्तरांवर दिसू शकतो। पहिला म्हणजे विधान परिषद निवडणुकीत महायुती एकसंध राहण्याचा प्रयत्न करेल। दुसरा म्हणजे राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार किंवा काही राजकीय नियुक्त्यांबाबत हालचाली वेग घेऊ शकतात। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीतील जागा वाटपाची प्राथमिक दिशा बैठकीतून ठरली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। विरोधकांच्या दृष्टीनं पाहिलं तर ही भेट महायुतीतील अस्वस्थतेचं लक्षण असल्याचा दावा केला जाऊ शकतो। सर्व काही सुरळीत असेल तरी दिल्लीपर्यंत जाऊन चर्चा करण्याची गरज काय, असा प्रश्न विरोधक उपस्थित करू शकतात। मात्र सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं ही भेट समन्वय आणि राजकीय स्थैर्याचा संदेश देणारी असल्याचं चित्र उभं केलं जाईल। एकंदरीत नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेली ही बैठक केवळ शिष्टाचारापुरती मर्यादित नाही। महाराष्ट्रातील सत्ता समीकरणं, विधान परिषद निवडणुकीचे गणित, महायुतीतील अंतर्गत समतोल आणि आगामी निवडणुकीची रणनीती यांच्याशी थेट जोडलेली असल्याचं दिसून येते। पुढील काही दिवसात जागा वाटप आणि राजकीय निर्णयांच्या माध्यमातून या बैठकीचं खरं काय परिणाम ते स्पष्ट होण्याची शक्यता आहे। सध्या पुणे, रायगड सारख्या जागांवरून मोठा तिढा निर्माण झालाय, पण ही भेट युतीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकते। वास्तविक 2029च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा भाजपचा प्लॅन आहे। त्या दृष्टीने राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांना
टप्प्याटप्प्याने संपवण्यासाठी भाजप नवनवीन ट्रिक वापरते. विधान परिषद निवडणूक असो किंवा वेगवेगळे निर्णय असो, त्यातून स्वतःची पोळी भाजायची आणि या पक्षांची गोची करायची, हेच भाजपचं धोरण आहे. त्यामुळं आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी होऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.